राजू शेट्टीची कोल्हापूरमध्ये थेट विरोध असताना सुद्धा आज हा झालेला आहे। तुम्ही आज सरळ म्हणालेला आहात की गोफण घेऊन आता शेतकऱ्यांनी तयार राहावं ड्रोन पाडायला। इतकी टोकाची भाषा का? त्याचं कारण हा रस्ता हा कुणीही मागणी केलेला नसताना, ना भाविकांनी मागणी केली, ना शेतकऱ्यांनी मागणी केली, ना मराठवाड्यानं मागणी केली, कुणीही मागणी केलेली नसताना हा रस्ता लादला जातोय। आणि ह्या रस्त्याचा हा जो अवास्तव खर्च आहे, त्या खर्चाच्या माध्यमातून किमान 50,000 कोटी रुपये काढायचे आहेत आणि त्यासाठी महाराष्ट्राच्या जनतेवर हा रस्ता लादण्याचा प्रयत्न होतोय। कोल्हापूर आणि सांगलीला या रस्त्यामुळे, कारण हा रस्ता 5 नद्यांना क्रॉस करतोय दक्षिणोत्तर, आणि त्यामुळे या रस्त्याला असणारा जो भराव आहे त्या भरावामुळे महापुराचा धोका निर्माण होतोय आणि त्यामुळे याला आमचा विरोध आहे। आज आता मी ऐकलं की भूसंपादनामध्ये शेतकऱ्यांना भरपूर पैसे मिळणार आहेत, हे साफ खोटं आहे। त्यांच्यामध्ये हिंमत असेल तर कुठल्या गट नंबरला किती क्षेत्राला किती पैसे मिळणार आहेत हे त्यांनी जाहीर करावं। समृद्धी महामार्गाला पैसे शेतकऱ्यांना जास्त मिळाल्यानंतर सरकारच्या पोटामध्ये दुखायला लागलं, त्यांनी अमेंडमेंट केली 2022 साली आणि त्याच्यानंतर समृद्धीच्या तुलनेनं शक्तीपीठाला केवळ 40 ते 45% एवढीच रक्कम भूसंपादनापोटी शेतकऱ्याला मिळणार आहे। आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे सध्या कोल्हापूर ते नागपूर हा जो राष्ट्रीय महामार्ग आहे तो नुकताच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणानं बांधून पूर्ण केलेला आहे।